नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं चांगल्या प्रकारचा प्रचार देखील करत आहेत. आज आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाचे संपूर्ण उमेदवार आपल्यासोबत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये किशोर स्वामी ज्यांनी या अगोदर महापौर पद देखील उपभोगलेलं आहे, यासह असंख्य देखील हे पद आहेत. साहेब, एकंदरीत आपला प्रचार दौरे कसे चालू आहेत, प्रचाराची रणनीती कशी चालू आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचा आभार व्यक्त करतो की आम्हा चौघांना साहेबांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तिकीट देऊन पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि प्रभागामध्ये आपण पाहत असाल रिस्पॉन्स एकदम चांगला आहे. सर्व भरभरून लोक आमच्यासोबत आहेत. आदरणीय अशोक चव्हाण साहेबाच्या पूर्ण कार्यप्रणालीवर आणि आम्ही जे 5 वर्षात काम केले त्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आहे. आमचे चारही उमेदवार आम्ही 100% पूर्ण मतांनी निवडून येणार. एकंदरीत पाहायला गेलं तर किशोर स्वामी आणि अशोक चव्हाण साहेब यांच्या दोघांचे संबंधही खूप चांगले प्रकारचे आहेत आणि त्यामुळं आपण सातत्यानं उपमहापौर एक देखील एक वर्ष राहिला होता. एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये काय काय कामं करतात, काय सांगाल? साहेबाचा मी कार्यकर्ता आहे आणि साहेबांपुढे जे गोष्टी मांडल्या की मगनपुरा बाबानगर या भागामध्ये जास्त पाणी येत होतं, त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अडचण होती, ती आम्ही दूर केली. एक मोठी नाली पूर्ण RCC झालेली आहे. त्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या बाजूची पण नालीचं प्रोव्हिजन करून त्याचं देखील टेंडरची जवळपास टेंडर प्रोसेसपर्यंत ते देखील आलेलं आहे. आणि आपण रस्ते हे आज रस्ता बघता तुम्ही, हे सर्व भारतीय जनता पार्टी अशोकराव चव्हाण साहेबांनी निधी देऊन हे रस्ते एवढे चांगले केलेले आहेत. एकंदरीत विरोधक म्हणतात की बाबा भाजपाने कामच केलं नाही, सत्ताधारी नगरसेवकांनी कामच केलं नाही, बरेच दिवस फिरकले देखील नाही. त्या सगळ्या उत्तराकडे आपण कसं पाहतो? सत्ताधाऱ्यांना बोलण्याशिवाय दुसरं काय येतं? हे जे उभं टाकलेला रस्ता आहे, इथले कुठलेही रस्ते बघा, हे 25 वर्ष रस्ता काही याला खराब होणार नाही, इतक्या उच्च प्रतीचे दर्जे झालेले आहेत. त्यांचं कामच आहे अशोकराव चव्हाण साहेबाला नाव ठेवल्याशिवाय त्यांना दुसरं काही उपाय नाही आणि कुठेही थारा मिळत नाही. इथं नाव ठेवायचं आणि वर काहीतरी मिळवायचं, एवढाच प्रकार. नक्कीच. त्यासोबतच साहेब, सध्या भाजपाकडे जवळपास 500च्या वर इच्छुकाची संख्या होती, त्यामुळे नाराजी देखील झाली. परंतु जर पाहायला गेलं तर एका एका घरामध्ये 2-2 तिकीट देखील मिळत. याचं नेमकं कारण काय? मग 2 तिकिटाचा विषय नाही आहे. मागच्या निवडणुकीला 2017ला आम्ही याच प्रभागातून लढलो. त्यामुळं ज्याचं कार्य आहे सगळ्याचंच कार्य असतं, पण जे काही साहेबाचे निकष असतील त्याप्रमाणे पार्टीनं तिकीट दिलेलं आहे, त्यात काही विषय नाही. नक्कीच. त्यासोबत आपल्यासोबत होते की जेवढे अशोकराव चव्हाण साहेबांनी उमेदवार उभं केलेत ते 100% 2017चा इतिहास पुन्हा एकदा होणार. एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही फार जवळचे आहेत. एकंदरीत सध्या प्रश्न जर बऱ्याच रोजगारी असेल, बेरोजगारी असेल, व्यसनाधीन युवक आहेत, या संदर्भात आपले कन्सेप्ट आहेत का? जसं आपण प्रभाग 4 मध्ये अभ्यासिका उपलब्ध केली, त्या असे काही कन्सेप्ट आहेत? माननीय मुख्यमंत्र्यांची परवा सभा झाली, आपण ऐकले असेल. त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब रोज सभेमध्ये सांगतात बेरोजगारांसाठी रोजगार कशी उपलब्ध करून द्यायची, त्यांना अजेंडा ठरवलेला आहे. आमचा जाहीरनामा कुठे आहे? जाहीरनामा जर बघितला आपण तर त्यामध्ये सर्वच गोष्टीचा उल्लेख आहे. हा जाहीरनामा आहे, त्याच्यामध्ये सर्वच गोष्टीचा उल्लेख आहे. त्यामुळं कुठलाही बेरोजगार असो किंवा आमचा कुठलाही युवक असो, याला निश्चित काम देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहोत. कुठेही आम्ही कमी पडणार नाही. नक्कीच. धन्यवाद सर. हे होते स्वामी साहेब. आपण भाजपाच्या संपूर्ण उमेदवार संवाद साधला. कॅमेरामॅन यश सोबत प्राध्यापक गणेश शिंदे, नांदेड.